झाला आता डिस्चार्ज. तुला कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे तुला? लिफ्टमध्ये. तर मित्रांनो ही लिफ्टमध्ये सारखं नाही म्हणते. आता डिस्चार्ज झाला रे तुझा. हे चल हो मग तरी जायचं लवकर जायचं. हे तू मी आता खाली विचारून आलो डॉक्टरांना. तर त्यांनी म्हणले करू म्हणले डिस्चार्ज आत्ता. म्हणजे पण ते मला विचारायला लावलं तुला की तुला काय त्रास तर होत नाही ना? नाही म्हणजे नाही त्रास होतो एवढं तर काय. फक्त ते काय विषय झालं कंबर फक्त दुखायला लागलेली म्हणजे इथं आणि पाय. रात्री पण तीच दुखत होतो पाय. सांगितलं मी आज पण रक्त भरता नाही ना तिथे ते मॅडमला सांगितलं पायले दुखतं ते सांगितलं. ते म्हटले बहुतेक असं झोपल्यामुळे तो दुखत असं असं म्हटले. रक्त भरताना कसं झोपलं तुला? हे असंच झोपले ते सहज झोपले. म्हणजे काय झालं मला माहीतच नाही या का अंगावर व्हायचं असते म्हणून. मी कंटिन्यू एकाच असं सरळच झोपून राहिले. त्यामुळं कंबरले दुखायला लागले ना अजून पण कंबरच दुखते बाकी काय नाही. दुसरं म्हणजे चक्कर बिक्कर काय असं? नाही मळमळत आहे नाही. अंग खात जाते तसं? नाही तसलं काय होत नाही. नाही तसं काय होत नाही. फक्त कंबर दुखते पाय दुखतं ते. मग काय करायचं मग आता वाजले 6 वाजले. किती अजून उशीर थांबले ते. त्यांनी म्हणले मग असं म्हणजे काय त्रास होत असेल तर तास दीड तास थांबा म्हणली ती मॅडम येते ती. मॅडम चेकअप करतील मग वाटलं जावं म्हणली ती. काय करायचं चेक करून जायचं का? जाऊ की म्हणजे असं बाळाचं म्हणजे हालचाल बिलचाल कशी काय सांगितलं बाळाच्या हालचालीबद्दल? सगळं ठीक आहे म्हटले. तो उठते कशाला झोप उठतो तुझा उठते का? पोरगी पण उठली का? मग ती पण झोपली आता? झोपली ती कशी माझ्यापाशी. काल झोपली नव्हती ना? नव्हती झोपली. तिला माझी सवय. त्या हातातली सुई पण काढावं लागला. सुई आता सुई काढायला चेक करूनच जाऊयात मग. सुई काढतील आता चेक करतील बाळाची ठोके वगैरे बघतील मग जाऊयात. कंबरचं पण विचारते मग त्यांना लय दुखते. पहिले तुझ्या कमरेचं विचार. ती डॉक्टर गोळी आहे ना घरी ती कुठली दिलेली नाही का काहीतरीच नाव आहे निळ्या कलरची बघा. ती खा म्हटले सकाळीच मी विचारलं होतं. अजून आज रक्तवाढीची गोळी खाली का? आता घरी येत की गोळ्या. अगं पण रे तू इथं मेडिकल आहे दवाखान्यात आहे आपण. मला म्हणली असती तर मी रक्तवाढीच्या गोळ्या आणल्या नसत्या. आपण रक्त भरलंय अंगात कशासाठी? रक्त वाढायसाठी भरलंय का कमी व्हायसाठी भरलंय? आता घरी गेल्या खाते बस. कॅल्शियमची गोळी नाही खाल्ली संध्याकाळची असते ती. 2च गोळ्या. काल खाल्ली आहे कॅल्शियमची गोळी? नाही. का? दवाखान्यात आहे आपण. मी कुठं गोळ्या घेऊन आले आपण. अगं पण तू इथं दवाखाना मेडिकल इथं आहे गोळ्या आणते तिथे काय हलगर्जीपणा करायला लागली? कुठं हलगर्जीपणा? मला वाटलं आता घरनं कोण आणत बसणार म्हणून म्हटलं. अगं पण इथं मेडिकल आहे इथं मेडिकलला भेटत ना गोळ्या. ती तुम्हाला सांगू का कॅल्शियमची एक ठीक आहे पण ती रक्तवाढीची नाही पोचत आहोत मला ती इकडची. तू त्या चुकीमुळे आज रक्त भरायला लावलं. अजून रक्त भरताना मॅडमने तुला सांगितलंय काय काय विषय होतं काय म्हटलं काय सांगितलं मॅडमने? काय होतंय? चक्कर येते मळमळ होतंय का ते काय काय बोलत होते. पण असं वर्ण रक्त भरणं ती मग विचारतो म्हटले ना रक्त जेवण वगैरे केलं नसतं तर आज एवढं तुला झालं नसता त्रास. म्हटले रक्त भरायची गरज लागली नसती. रक्त भरणं ही गोष्ट चांगली नाही ही विचारतो मी तुला. बाकीच्या फाजील भानगड्या बोललो दुसरं तुझं लपवायचंय म्हणून. नाही लपवायचं. काय सांगितलं मॅडमने? रक्त भरायचं नसते बाळाला मॅच होईल न होईल म्हटलं ते की रिस्की काम आहे ही. मग येड म्हणून सांगतोय आम्ही तुला. बाळाचं वजन कमी असेल तर मग पुढे जाऊन त्रास होतो बाळाला आतमध्ये बोलत होते. कसं आहे ना स्वतः चुक्या कशी झाकून घेतली. चूक नाही मग काय जर जायला तर पाहिजे ना की जेवण.
जेवणाचं सोडतो, रक्तवाढीची गोळी का खात नाही? ती पचत नाही, ती खाल्ली ना तर उलटी होती मला. काय करू सांगा, मी खाल्लेलं सगळं बाहेर निघते. ती खाल्ली ना गोळी लय बेकार उलट्या होतात. अगर तू पचत नसेल तरी पण खायची गोळी. डॉक्टरांनी तुला सांगितली, अजून डॉक्टरांना सांगितल्यानंतर डॉक्टर कमी ह्याची गोळी देते म्हणजे दिली की मग ती बारीक, आधी मोठी दिली ती, एवढी मोठी एक होती ती खात होती. त्यानंतर नाही एवढी छोटीवाली दिली, बारकी गोळी दिली परत, ती पण खा वाटत नाही. त्याच्यामुळे उलट होतं का? खायला आळस आहे. खायला आळस नाही हो, खाऊ वाटत नाही हो त्या गोळ्या. खरंच उलट्या होतात हो. मला किती त्रास होतो, मला माझं अरे पण ती त्रास झालेला बरं का ही त्रास बरा? अहो उलट्या मी कसं पार पार ही एवढं. एक तर पैसे जायचं ते जायचं दवाखान्याला, अजून जीवाचे पण हाल. कंबर दुख. कसं झालंय ते हात बघू बघ ते कसं झालं. तिला दुखायला लागली सुईचं. कुठं? सुईचं मग हीच मॅडम विचारते तुला, म्हणजे काय त्रास होत असेल तर आजच्या दिवस अजून थांबू द्या. नाही, ही बहुतेक असल्यामुळे दुखत असेल ना. परत घरी गेल्यावर परत घरनं माघारी यायचं, जवळ नाही ह्या गोष्टी. सारखं सारखं दवाखान्यात ये जा करण्यापेक्षा तासभर थांबून मग जाऊ. परत तुम्ही घरी गेला मला खवळता काय दुखायला लागलं सांगितलं की. तुझं कसं आहे ना, म्हणजे कुठल्या पण गोष्टीत घाय गडबड करते, घाय गडबड. मला आता ठीक वाटत होतं म्हणून मी म्हणतो ते. ठीक वाटते ते विषय खरं आहे, पण घाय कर जाऊ नको कुठल्या गोष्टीत. जायचं वाटलंच तरी तिथं जाऊ, चेकिंगला बोलवलंय. चेक करायचं का? आरूला काय करते? झोपली ते. जाते तुझी, तू एकटी जाऊन येते. कुठं जायचं? खाली? इथं 2 नंबर पहिला मजलाची आहे, 1 नंबर. ते लिफ्टने जायचं. लिफ्टने जायचं. लिफ्टून जाणार तरी चालत चालत जाऊ. जाई कसं मग काय? लिफ्टनं नाही जात बाबा, भीती वाटते लिफ्टमध्ये. कसली भीती? नको वाटते लिफ्टमध्ये, भीती वाटते मधनं अडकल्या बिडकल्या तर. हिच्या तोंडात पडलं. उठली काय गे? झोप 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 तू झोप. झोपा झोपा. भारी वाटतंय मम्मीपाशी झोपायला. उठली आता ती, आता काय तुला जाऊ देत नाही. कुठे आहे आपण? झाली का झोप तुझी? हा, झोप झाली? कुठे आहे आपण? अरे अजून पेंगायला लागले, मागे भिंत लागले. कुठे आहे आपण? आरो ये. आरो या झोक्यात झोपली होती, जुजूमध्ये झोपली आरो. आहे ना आरो? अजून झोप. हे बरं चल, उठ, टाइम व्हायला नको, जाऊया चल. ती बाई काय व्हायला आलं? अरे काय व्हायला आलं बाळामध्ये? काय कुठं चल. उठतायत ना. तीच सांग डॉक्टरांना. झाला आता डिस्चार्ज. तुला कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे तुला? लिफ्टमध्ये? तर मित्रांनो, ही लिफ्टमध्ये सारखं नाही म्हणते. आता डिस्चार्ज झाला आहे तुझा. हे चल हो, मी तरी जायचं लवकर चल. जायचं कशाला आणला आवडली लिफ्टमध्ये? हां काय वाटते? तर मित्रांनो, हे लिफ्टमध्ये आता आणायला लावलं होतं, रडत होतं त्यासाठी. इकडं माझं काही काम पण नव्हतं. हे चल जायचं, चल आता चल. हाय असं चौकली चल. हे थांब, दरवाजा लागायला लागलाय. चल आता जायचं. जायचं ना खाली आता मम्मीकडे. आता घरी जायचं आपल्याला. आता रड ही करू नको काय, घरी जायचं. कसं वाटतंय?